नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 19 नोव्हेंबर 2025 रात्रीचे जवळपास 9 वाजलेले आहेत. मित्रांनो, आज हा व्हिडिओ मी मुद्दामच बनवत आहे. काही गोष्टी मी आपणासमोर क्लिअर करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवतोय का नाही माहीत नाही, परंतु या सिस्टीम बद्दलचा अंदाज मी 4 नोव्हेंबरला व्यक्त केला होता. टायटल होते बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळ. या टायटल खाली कुठेही भडक हेडलाईन नव्हती, कुठेही त्याच्यामध्ये भक्कमपणा नव्हता किंवा म्हणजे अशी बोगसपणा नव्हता. परंतु मित्रांनो, आपण अंदाज देतो म्हणजे असे लगेच मोघम देत नाहीत. कुठला तरी बेस आपल्याकडे असतो. प्रदीर्घ अनुभव माझ्या पाठीशी आहे. या ठिकाणी मला नमूद कराविसे वाटते. मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल हे 2015चं आहे. त्यावेळेस कित्येक हवामान अंदाजकाचा जन्म सुद्धा झाला नव्हता. म्हणण्यापेक्षा हवामान अंदाज चळवळीमध्ये त्यांचा जन्मही नव्हता. तेव्हाच माझं यूट्यूब चॅनल आहे, परंतु मी यावर सातत्याने व्हिडिओ टाकत नव्हतो. असो ते असो. मित्रांनो, भारतीय उष्णकटिबंधीय भूप्रदेशाचा विषुवतीय पट्ट्यातील जो भारत आहे, ट्रॉपिकल कंडिशन, ज्याला उष्णकटिबंधीय हवामान म्हटलं जातं, या प्रदेशाचे हवामान अंदाज वर्तवणे इतकं सोपं नाही. की बाजारात जायचं आणि भाजी खरेदी करायची, तेवढं सोपं भारतीय हवामान अंदाजाचा अंदाज वर्तवणे हे मुळीच नाही. आणि अलीकडच्या काळात अशिक्षित, कुठलंही पूर्वज्ञान नाही, कुठलाही अभ्यास नाही, काहीतरी समोर ठेवायचं, लोकांना बडबड करायची आणि त्या संदर्भातले अंदाज व्यक्त करायचे. असा अंदाज नसतो. तुम्ही पुराव्यासह आणि इमेजसह महाराष्ट्राला अंदाज कळू द्या. महाराष्ट्र सर्व समजतो. असो, त्यावर मला काही भाष्य करायचं नाही. परंतु मित्रांनो, या सिस्टीम बद्दलचा अंदाज आपण व्यक्त केला होता आणि मला बऱ्यापैकी आनंद होत नाही, दुःख होत आहे की राज्यातील सर्व अंदाजक फक्त अद्याप IMD सारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेने या संदर्भातला अंदाज अद्याप कुठे व्यक्त केलेला नाही. परंतु खाजगी, माझ्यासारखे, आमच्यासारखे अनेक उत्साही कार्यकर्ते आहेत की जे अंदाज देण्यामध्ये मीच कसा आधी दिला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, या सर्वांचे अंदाज या सिस्टीम भोवती फिरत आहेत आणि या सिस्टीमचा अंदाज मी नाही, आपण दिला होता. लक्षात घ्या, ही सिस्टीम बंगालच्या उपसागरात बनत आहे. नवीन आहे, ती बनण्यासाठी उशीर करत आहे, पण ती बनणार आहे. मित्रांनो, हे ECMWF चे मॉडेल आहे आणि या मॉडेलने जवळपास हे 19 तारखेचे म्हणजे आजचे मॉडेल आहे. यांनी सांगितलेलं आहे की 27 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम बनणार आहे. नवे नवे चक्रीवादळ बनणार आहे. शेनियार नावाचं चक्रीवादळ आहे. शेनियार, लक्षात घ्या, हे चक्रीवादळ बनण्याच आहे आणि हे चक्रीवादळ बनणार आहे हे मी 4 नोव्हेंबरला सांगितले. त्या संदर्भातलं अपडेट मला 12 नोव्हेंबरला भेटले, परंतु मी त्यावर भाष्य केले नाही. परंतु आज मला करावेसे वाटले, कारण संपूर्ण अंदाज आता या चक्रीवादळाच्या भोवती फिरत आहे. ज्या पद्धतीने चक्रीवादळ फिरत आहे त्या पद्धतीने राज्यातील सर्वच अंदाजक या चक्रीवादळाच्या भोवती अंदाज व्यक्त करत आहेत. परंतु मित्रांनो, हे चक्रीवादळ महाराष्ट्रात कितपत प्रभाव करेल हे सुद्धा पाहणे तेवढेच खरे आहे, तेवढेच महत्वाचे आहे. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम अगदी 23 तारखेनंतर राज्यात प्रभाव करायला तयार होईल हे आपण सातत्याने सांगितलेले. 23, 24 आणि 25 या 3 तारखा ते डॅमेज करणार आहे. त्यानंतर राज्यात फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नसतील. पण 27 तारखेनंतर
राज्यात 27 तारखेनंतर परत एकदा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील. मित्रांनो, या चक्रीवादळाचे काही अंश असतात, ज्याला आपण म्हणतो ढगाच्या रूपानं, हे महाराष्ट्रात इंटर करतील आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी या कालखंडात संपूर्ण डिसेंबर म्हणता येणार नाही आपल्याला, पण डिसेंबरचा पहिला पंधरवडा अगदी 14 तारखेपर्यंत होणार आहे मित्रांनो. डिसेंबरचे लक्षात घ्या, डिसेंबरची 14 तारीख पर्यंत महाराष्ट्रात डिस्टर्ब वातावरण राहणार आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे. आपण एका ठिकाणी म्हटलं होतं की राज्यात चांगली थंडी पडण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. मित्रांनो, ही जी नोव्हेंबरमध्ये जी थंडी पडली आहे ही बोनस थंडी आहे. आमचे एक मित्र हवामान चळवळीचे नगर जिल्ह्यातील, त्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबर मधील थंडी ही आपल्यासाठी बोनस आहे. अगदी ते त्यांनी बरोबर सांगितलं होतं, कारण नोव्हेंबर मधली थंडी ही खरं तर 15 नोव्हेंबर पर्यंत फारशी थंडी नव्हती. 15 नोव्हेंबर नंतर थंडी वाढली आणि ती 20 नोव्हेंबर पर्यंत राज्यात ऍक्टिव्ह राहणार आहे. अगदी ती कर्नाटक पर्यंत ती पोहोचलेली आहे. परंतु मित्रांनो, ही सिस्टीम राज्यात खऱ्या अर्थानं प्रभाव कशी करेल यावर भाष्य करणे आता तेवढे संयुक्तिक होणार नाही, कारण सध्या तरी प्रथमदर्शनी ही सिस्टीम, मी पाठीमागे सुद्धा एका सांगितलं होतं की सर्वच बंगालच्या उपसागरातील सिस्टीम लगेच महाराष्ट्रात इंटर करतील असं नसतं, असा अंदाज नसतोय आणि नसतोय. बंगालच्या उपसागरात सिस्टीम बनेल ती महाराष्ट्राचा पूर्व विभाग या पद्धतीने ती जाईल. लक्षात घ्या, मी यापूर्वी सुद्धा सांगितलं, कारण पश्चिम उत्तर करत करत ती गंगे मैदानामध्ये जात असते. आणि लक्षात घ्या, त्यामुळे महाराष्ट्राचा दक्षिण अगदी मराठवाडा, दक्षिण पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागात आता या सिस्टीममुळे या सिस्टीमकडे वारे खेचले जाणार आहे. त्यामुळे घाटावर पाऊस राहील, ऍक्टिव्हिटीज असतील, परंतु घाटावर फारसा पाऊस मोठा राहणार नाही. ढगाळ वातावरण होईल आणि पावसाच्या हालचाली निर्माण होतील. परंतु खऱ्या अर्थाने ही सिस्टीम या मार्गाने जाणार आहे आणि म्हणून मित्रांनो, असं करत करत या सिस्टीम अगदी बांगलादेश या ठिकाणी जातात आणि बहुतांश सिस्टीम मित्रांनो 40% सिस्टीम ह्या आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्र इंटर करत असतात. परंतु 60% सिस्टीम या गंगे मैदानामध्ये आणि बांगलादेशकडे जात असतात. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राचा पूर्व विभाग, महाराष्ट्राचा दक्षिण विभाग ही सिस्टीम प्रभावित करणार आहे. महाराष्ट्राच्या काही घाटावर अगदी दक्षिणेकडे, उत्तर महाराष्ट्रात या सिस्टीमचा फारसा प्रभाव दिसत नाही. सुरुवातीला मित्रांनो आपल्याला दिसत होतं की पूर्व विदर्भात पाऊस नाही, परंतु वातावरण हे सातत्याने बदलत असतं आणि हे सिस्टीमवर ते अवलंबून आहे. पूर्व विदर्भातला पाऊस हा 23, 24, 25 ला पूर्व विदर्भात पाऊस राहणार नाही, परंतु या सिस्टीममुळे पूर्व विदर्भात पाऊस राहणार आहे. मित्रांनो, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर ही पावसाळ्याचे भाग आहेत. या भागात पाऊस असतोच. मराठवाड्यात पाऊस पडणे हे महत्वाचं कारण आहे आणि मराठवाड्यातला अंदाज जो खरा वर्तवतो तो खरा अंदाज लक्षात घ्या. कारण मराठवाडा हा साधारणतः पश्चिमेकडून त्याला समुद्र दूर आहे, पूर्वेकडून त्याला 1000 किलोमीटर समुद्र किनारा आहे, इकडनं 400 किलोमीटर आहे. आणि अशा इंटरनल भागामध्ये कुठली सिस्टीम परिणाम करणार आहे हे